नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बोलणार आहोत आपल्या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या शास्त्राबद्दल, म्हणजेच मतदान हक्क. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, मतदान प्रक्रियेत झालेल्या चुका आणि त्यांचे दुष्परिणाम आपल्याला वारंवार दिसत आलेले आहेत. नुकतंच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदान प्रक्रियेमुळे पुराव्यासह निशाणा साधलाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली, पण ती निरर्थक आणि दिशाहीन करणारी होती, अशी जनमानसात जनभावना तयार झाली. काँग्रेसच्या दीर्घ काळातील सत्तेत अनेक वेळा मतदार याद्यातील गोंधळ, मृत व्यक्तींचं नावं असतील ते कायम राहणं आणि अशा अनेक चुका होत्या. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यावेळी आवाज उठवला होता का? उठवला होता. आज भाजपचा काळ आहे, भाजपची केंद्रात सत्ता आहे. या काळात तंत्रज्ञान आलं तरीही नवे प्रश्न उभे राहिलेत. उदाहरण द्यायचं झालं तर ईव्हीएम मशीनवरील छेडछाडीचे आरोप, व्हीव्हीपॅट मधील मतमोजणीतील गोंधळ, काही ठिकाणी पूर्ण मशीनच बंद पडणे, अशा अनेक घटना समोर आल्या. भाजपच्या अनेक नेत्यांनी, उदाहरण द्यायचं झालं तर भाजपचे ठाकूर म्हणून एक मोठे नेते आहेत, त्यांनी मतदानमध्ये झालेली हेराफेरी, चुकीच्या पद्धतीने झालेलं मतदान हे जनतेच्या समोर आणलं. परंतु राहुल गांधी यांनाच का टार्गेट केल्या जातंय? त्यांनीच माफी मागावं असं निवडणूक आयोग काय म्हणतंय? हे सर्वात धोकादायक आहे. निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं बंधनकारक आहे, कारण ते विरोधी पक्ष नेते असून पुराव्यानिशी त्यांनी मतदार यादी मधील घोळ दाखवून दिलाय. लोकांचा विश्वास कमी होतो तेव्हा लोकशाहीला सर्वात मोठा धक्का बसतो. काय केलं पाहिजे निवडणूक आयोगानं? भविष्यातील उपाययोजना काय असल्या पाहिजेत? काय उपाययोजना आखल्या पाहिजेत? त्यामध्ये सांगायचं झालं तर मतदान याद्याचं शुद्धीकरण करून मृत व डुप्लिकेट नावं लगेच वगळावीत. स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून बायोमेट्रिक ओळख प्रणाली, चेहरा ओळख तंत्रज्ञान याचा वापर करून बनावट मतदान रोखावं. मतदान प्रक्रियेत पारदर्शक आणून मतदानानंतर त्यांचे मत नोंदले गेले का नाही याची मतदाराला खात्री झाली पाहिजे. जसं की व्हीव्हीपॅटची काटेकोर तपासणी. शक्य झाल्यास निवडणूक आयोगानं एक पत्रकार आणि लोकन्यायचा संपादक म्हणून जबाबदारीनं बोलतोय, आणि हे झालं पाहिजे. मतदार ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडल्या जावं. यामुळे अनेक मतदार चुकीचे वगळले जातील. थोडक्यात सांगायचं झालं तर काँग्रेसच्या काळात पारंपरिक व्यवस्थेमुळे गोंधळ झाला. भाजपच्या काळात तंत्रज्ञान आलं, पण त्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. भविष्यात खरी लोकशाही आपल्याला नांदवायची असेल तर मतदान प्रक्रिया ही सुधारली पाहिजे. मतदान प्रक्रियेमुळं अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात. ही मतदान प्रक्रिया सुधारण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा. धन्यवाद.